भारतीय नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019ला मंजूर झालं होतं संसदेमध्ये आणि त्याचे काल गृह विभागाने काल त्याचं अधिसूचना काढून ते लागू केलेले आहे। त्यासाठी आता ऑनलाईन सुद्धा नागरिकत्व भारताचं कोणालाही स्वीकारता येईल। त्याच्यामध्ये अटी सुद्धा शिथिल झालेल्या आहेत। 11 वर्षावरून 6 वर्षावर आणलेला आहे। मुस्लिम वगळता इतर धर्मियांना, मग ते अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेशातून जे भारतामध्ये घुसखोरी केलेले लोक आहेत त्यांना आता नागरिकत्व मिळणार आहे। तशी सुविधा केंद्र सरकारने केलेली आहे। खरं तर निवडणुकीच्या तोंडावर एक वोट बँक तयार करण्याच्या उद्देशाने सरळ सरळ केंद्र सरकारने हा कायदा कालपासून लागू केलेला आहे। ईशान्य भारतामध्ये विशेषतः याचा त्यांना फायदा होईल ही त्यांची भूमिका आहे। खरं तर घटनाविरोधी आणि धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणं हे सरळ सरळ अन्यायकारक आहे, चुकीचं आहे आणि गैरलागू आहे। हे सुप्रीम कोर्टात टिकणार नाही। निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने नवीन एक जुमला तयार केलेला आहे। राजकीय हेतूने हा कायदा त्यांनी काल लागू केलेला आहे, परंतु तो सुप्रीम कोर्टात टिकणार नाही।